नमस्ते मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया हे आपल्या मराठी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण ब्रेझा LXi CNG व्हेरियंटबद्दल माहिती घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ब्रेझा LXi जर पाहिले आपण तर या सेगमेंटमध्ये सगळ्यात कमी प्राईसमध्ये म्हणजे ऑन रोड जर किंमत पाहिली तर 10,60,000 रुपये याची ऑन रोड किंमत आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 1500 CC पॉवरफुल इंजिन मिळतं. आणि या सेगमेंटमध्ये सगळ्यात पॉवरफुल गाडी आपल्याला CNGमध्ये मिळते. ही 1500 CCमध्ये जर पाहिलं तर ह्या सेगमेंटला नेक्सॉन असेल किंवा इतर गाड्या असतील त्या 1200 CCमध्ये आपल्याला मिळतात. बट ब्रेझा जे आहे पॉवर ट्रेन याची सगळ्यात पॉवरफुल दिलेले आहे. 1500 CCमध्ये 4 सिलेंडर इंजिन आपल्याला पाहायला मिळणार आहे. हिची जर फ्रंट प्रोफाईल आपण पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला ग्लॉसी फिनिश ब्लॅक असं क्रोम इन्सर्टेड ग्रिल दिलेलं आहे एस बॅजिंग बरोबर. हेडलॅम्प्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हॅलोजन प्रोजेक्टर अशा येल्लो हेडलॅम्प्स पाहायला मिळणार आहेत. फॉग लॅम्प्स जे आहे ते प्रोव्हिजन दिलेले आहे. इनबिल्ड फॉग लॅम्प्स नसतील याच्यामध्ये. बोनट जर पाहिलं तर रेझवूड बोनट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं, जेणेकरून आपल्याला आतमध्ये बसल्यावरती बोनटचा इझिली अंदाज येतो. याच्यामध्ये ड्रायव्हिंग करताना आपल्याला आणखी कम्फर्टेबल ड्रायव्हिंग वाटते. साईड मिरर्स जर पाहिले तर आपल्याला मिरर डोअर हँडल जे आहेत LXi व्हेरियंटपासून बॉडी कलर मिरर डोअर हँडल्स मिळणार आहेत. इन हाऊस इंडिकेटर्स आहेत सेफ्टीसाठी. याच्यामध्ये शार्क फिन अँटिना आहे बेस व्हेरियंटपासून. टायर साईज जर पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला 14 इंच टायर साईज पाहायला मिळणार आहे. फ्रंट सस्पेन्शन जे आहे ते मॅकफर्सन स्ट्रट आणि रियर जे आहे ते टॉर्शन बीम सस्पेन्शन दिलेले आहेत. ब्रेकिंग सिस्टीम जर पाहिली तर फ्रंट डिस्क ब्रेक्स, रियर ड्रम ब्रेक्स असतील, अँटीलॉक सिस्टीम, अँटीलॉक ब्रेकिंग याच्यामध्ये दिलेलं आहे. ब्रेक असिस्ट, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ट्रॅक्शन कंट्रोल सेफ्टीसाठी कंपनीने दिलेलं आहे. याचं जर ग्राउंड क्लिअरन्स पाहिलं तर 198 mm खूपच छान इंडियन रोड कंडिशननुसार ग्राउंड क्लिअरन्स दिलेलं आहे. आणि ब्रेझा जर पाहिलं तर गेले 10 वर्ष मार्केटमध्ये ह्या सेगमेंटमध्ये खूपच छान ब्रेझाचा सेल होतो. पहिले 10 नंबरच्या गाड्यांमध्ये ब्रेझा ही नेहमी असतेच. हिची लेंथ जर पाहिली तर 3995 mm ब्रेझामध्ये आपल्याला लेंथ मिळते, ज्याने केबिन स्पेस आपल्याला खूपच छान मिळतो. 1790 mm ह्याच्यामध्ये विड्थ दिलेले आहे. आणि हाईट जी आहे ती 1685 mm खूपच छान हाईट मिळते आपल्याला, ज्याने आपल्याला हेडरूम वगैरे गाडीमध्ये छान मिळतो. आणि 2500 mm मोठा व्हील बेस दिलेला आहे. आता इंटेरियरबद्दल आपण माहिती घेऊया. इंटेरियर जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला पियानो ब्लॅक फिनिश आणि ग्रे इंटेरियर असं मिळणार आहे. ऑल 4 पॉवर विंडोज आहेत. इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल मिरर, रिमोट सेंट्रल लॉक दिलेला आहे. स्टेअरिंग जे आहे ती आपल्याला एस बॅचिंग 3 स्पोक स्टेअरिंग टिल्ट स्टेअरिंग आहे कम्फर्टेबली ड्रायव्हिंग करण्यासाठी. म्युझिक सिस्टीम हे LXi व्हेरियंटमध्ये नसणार आहे. स्पीकर्स नसतील. AC जो आहे तो मॅन्युअल AC दिलेला आहे. याच्यामध्ये डे नाईट मिरर असणार आहे. सनवायझर्स असतील. ग्रिप्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला रगड ग्रिप्स पण दिलेले आहेत आणि वरती ग्रिप हँडल्स पण मिळणार आहेत. सीट बेल्ट्स प्रिटेन्शनर फोर्स लिमिटर असतील सेफ्टीसाठी. ऑल 6 एअरबॅग्स असतील याच्यामध्ये. सीट्स जे आहेत त्याच्यामध्ये फ्रंट हेडरेस्ट जे आहेत ते ॲडजस्टेबल असतील आणि रिअर हेडरेस्ट त्याच्यामध्ये दिलेले नाही आहेत LXi व्हेरियंटला. त्याच्यानंतर कुशन्स जे आहेत त्याच्यामध्ये फॅब्रिकचे कुशन्स मिळणार आहेत. याला आपण कस्टमाइज करू शकतो. गिअर नॉब जो आहे ह्याच्यामध्ये क्रोम इन्सर्ट गिअर नॉब दिलेला आहे. त्याच्यानंतर युटिलिटी स्पेसेस जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला बॉटल होल्डर, मॅगझिन होल्डर, कॉईन होल्डर छान युटिलिटी स्पेसेस दिलेले आहेत. हेडरूम, लेग रूम जर पाहिलं आपण तर खूपच छान हेडरूम
लेग रूम मिळणार आहे. आणि बेस वेरियंटपासून मारुतीने याच्यामध्ये आपल्याला रिअर एसी वेंट दिलेला आहे. त्याच्यानंतर रिअर आर्मरेस्ट पण याच्यामध्ये विथ कप होल्डर आपल्याला LXi वेरियंटपासून मारुतीने आता नवीन चेंजेस केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला रिअर आर्मरेस्ट पण याच्यामध्ये मिळणार आहे. रिअर प्रोफाईल जर पाहिली तर ह्याला आपल्याला इनबिल्ट रिअर स्पॉयलर मिळणार आहे. त्याच्यानंतर ब्रेझा सिग्नेचर आहे. लाईट्रॉन LED टेल लॅम्प्स आहे. त्याच्यामध्ये रिअर पार्किंग सेन्सर्स आहेत सेफ्टीसाठी. त्याच्यानंतर आपल्याला रिफ्लेक्टर मिळणार आहेत आणि हाय माउंट स्टॉप लॅम्प दिलेले आहे. याच्यामध्ये CNG अशा पद्धतीने याच्यामध्ये फिटमेंट केलेले आहे. याच्यामध्ये एकच ड्रॉबॅक आहे की CNG फिटमेंट केल्यामुळे आपल्याला बोट स्पेस जे आहे ती साधारण 20 ते 30% बोट स्पेस मिळते. आणि जे स्पेअर व्हील आहे ते खाली असं प्लेस केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जॅक वगैरे टूल किट इथे मिळणार आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे याच्यामध्ये आपल्याला लेफ्ट साईडला जे आहे ते RPM मीटर दिलेलं आहे. राईट साईडला आपल्याला स्पीडोमीटर आहे. डिजिटल क्लॉक, इन्स्टंटेनियस मायलेज, ट्रिप मीटर हे सगळं पाहायला मिळणार आहे. इंजिन जे आहे याच्यामध्ये 4 सिलेंडर K सिरीज नेक्स्ट जनरेशन ड्युएल जेट ड्युएल VVT कूल्ड EGR विथ ड्युएल ECM हे इंजिन आपल्याला मिळणार आहे. 4 सिलेंडर इंजिन आहे. पॉवर आउटपुट जे आहे याच्यामध्ये 75 किलोवॉट पॉवर जनरेट करते गाडी. याच्यामध्ये 6000 RPMला आणि 136 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते, जो खूपच छान पॉवर ट्रेन दिलेली आहे. याच्यामध्ये नॅचरल पॉवर आहे, टर्बो चार्जर वगैरे नाही आहे. ज्याला आपल्याला पेट्रोलला 20 आणि CNGला 26 मायलेज क्लेम करते कंपनी, जे की या सेगमेंटमध्ये सगळ्यात हायेस्ट मायलेज आहे. फ्यूल लीड जे आहे तेच आपल्याला पेट्रोल CNG असं लीड पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर E20 फ्यूल आपण यूज करू शकतो याच्यामध्ये. तर ही होती माहिती नवीन ब्रेझा LXi CNG वेरियंटबद्दल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.